आसिफ सर एज्युकेशन युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण मित्रांनो स्थानिक किंमत हा चॅप्टर बघणार आहोत. स्थानिक किंमत तुम्ही शिकले असाल. पहिली ते 7वी पर्यंत मित्रांनो स्थानिक किंमत आहे. पण ही जी स्थानिक किंमत आहे कॉम्पिटिटिव्ह मध्ये टीईटी मध्ये प्रत्येक वर्षी याच्यामध्ये एक तरी प्रश्न येत असतो. तर स्थानिक किंमत म्हणजे काय आणि दर्शनी किंमत म्हणजे काय, याच्यामध्ये काय डिफरन्स आहे ते आज आपण बघणार आहोत मित्रांनो. तर स्थानिक किंमत म्हणजेच काय आणि दर्शनी किंमत म्हणजेच काय. स्थानिक किंमत याच्यावर मित्रांनो प्रश्न येत असतात. तर स्थानिक किंमत म्हणजेच काय, जे स्थानानुसार बदलते. आणि दर्शनी किंमत म्हणजेच मूळ किंमत. स्थानिक किंमत म्हणजेच जी स्थानानुसार बदलते. स्थानिक किंमत ही स्थानानुसार बदलत असते. स्थानानुसार बदलते. स्थानानुसार बदलते. आणि दर्शनी किंमत ही मूळ किंमत असते. दर्शनी किंमत ही मूळ किंमत असते. मूळ किंमत असते. मूळ किंमत असते. आता मित्रांनो आपण संख्या रेषा ह्या कशा, संख्या रेषेचे आपण स्थान बघू. संख्या म्हणजेच एकक, दशक, शतक हे असे आहेत मित्रांनो. दशांश, अशांश हे काही मुलं कन्फ्युज होतात, म्हणून आपण संख्येवरील जे स्थान आहे ते आपण बघू. तर संख्येवरील स्थान, संख्येवरील स्थान, संख्येवरील अंकाचे स्थान बघू मित्रांनो. संख्येवरील अंकाचे स्थान. तर संख्येवरील अंकाचे स्थान. तर तुम्ही बघा मित्रांनो, अगोदर तुम्ही जेव्हा लहान आपण क्लास मध्ये शिकलो, आपण काय म्हणतो, असे हा 0 असते. एकक म्हणजे हा एकक असते. एकक. दुसरा दशक, तिसरा शतक, हजार, 10,000, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष, कोटी आणि 10 कोटी. 10 कोटी आणि 10 कोटी हे झाले मित्रांनो. हे एकक म्हणजे 1 शून्य, दशक म्हणजे 2, शतक म्हणजे 2 शून्य, हजार म्हणजे 3 शून्य, आणि एकक, दशक, शतक, हजार म्हणजे 3 शून्य, आणि 10,000 म्हणजे 4 शून्य, 3 शून्य 4 शून्य, आणि लक्ष म्हणजे 5 शून्य, आणि लक्ष म्हणजे 5 शून्य, आणि 10 लक्ष म्हणजे 6 शून्य, 6 शून्य, आणि कोटी म्हणजे 7 शून्य, आणि 10 कोटी म्हणजे 8 शून्य. हे आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर हे काय असते, दशांश, शतांश, हजारांश, सहस्त्रांश, हे शतरांश. आता दशांश म्हणजे 1/0, आणि हे 1/100, आणि हे 1/1000. हे झाले दशांश. आणि याच्यानंतर सहस्त्रांश. हे झाले 1 2 3 4. अशा पद्धतीने जेव्हा मित्रांनो इकडे जाते तेव्हा यांना दशांश वाचतांश,
दशांश वाचतात आणि इकडे मित्रांनो वाढत असते, हे म्हणजेच हे कसं 10⁻⁴ आणि -3 आणि -4 हे मित्रांनो तुम्हाला आले पाहिजे, कारण की हे जर तुम्हाला समजले तर तुम्हाला स्थानिक किंमत कशी आणि दर्शनी किंमत कशी हे तुम्हाला समजून जाईल. तुम्हाला अगोदर हा समजले पाहिजे, अंकावरील स्थान. जर आता तुम्हाला हे झाली अंकावरील स्थान. मित्रांनो आता बघा 6 7 8 9 आणि इकडे 4 5 4 3 2 आणि 1. हा मित्रांनो ही झाली. तर हा काय झाला दशांश, म्हणजे एकक 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 एकक, हा दशक दशक आणि हा शतक शतक आणि हा हजार हजार. तर मग एकक आणि दशक म्हणजे 2 आणि शतक म्हणजे 3 शून्य 3 शून्य आणि हजार मीन्स एकक. दशक म्हणजे 1 शून्य आणि शतक म्हणजे 2 आणि हजार म्हणजे 3 शून्य. याच्यानंतर मित्रांनो हा आहे दशांश 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 आणि हा आहे शतांश शतांश आणि हा आहे हजारांश सहस्त्रांश 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 आणि हा दश सहस्त्रांश सहस्त्रांश. तर हा झाला मित्रांनो 1/10 आणि हा 1/100. त्याच्यानंतर हा 1/1000 आणि हा 1/10,000. यालाच तुम्ही कशा पद्धतीने लिहाल, एक हा वरती झाल्यानंतर आणि हा -2 आणि हा -3 आणि हा -4. हे झाले मित्रांनो ऋण 1 ऋण 2 ऋण 3 आणि ऋण 4. हे झाले तुमचे संख्यावरील स्थान. जर तुम्हाला ह्या संख्यावरील स्थान कशा पद्धतीने, आता हा जर तुम्ही कशा पद्धतीने 10चा घातांक 1 आणि 10चा घातांक 2 आणि 10चा घातांक 3, म्हणजेच मित्रांनो हे झाले संख्येवरील स्थान, म्हणजे संख्येच्या अंकाचे स्थान. म्हणजे तुम्ही ह्या संख्येवरील हा कोणत्या, हे जी संख्या आहे, ही जी संख्या आहे, हा 7 अंक हा कोणत्या स्थानावर आहे तो आपण सांगू शकतो. जर आपल्याला विचारले हा 4 अंक हा कोणत्या स्थानावर आहे, तर दशांश दशांश आपल्याला वाचायला लागेल, दशांश नाही तर एकक. ह्या पद्धतीने मित्रांनो आता आपण स्थानिक किंमत कशी काढतात आणि दर्शनी किंमत कशी काढतात ते बघू. स्थानिक किंमत स्थानिक किंमत स्थानिक किंमत स्थानिक किंमत स्थानिक किंमत किंमत आणि दर्शनी किंमत दर्शनी किंमत बघू. स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत शोधणे बघू मित्रांनो. स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत शोधणे. तर 98273 याची आपल्याला स्थानिक अगोदर अंक लिहू, नंतर दर्शनी किंमत स्थानिक किंमत स्थानिक आणि दर्शनी दर्शनी स्थानिक आणि आपल्याला दर्शनी किंमत काढायची मित्रांनो. तर अगोदर आपण 7 याची स्थानिक किंमत अंक 3 ची स्थानिक किंमत 3 आणि 3 ची दर्शनी किंमत 3. म्हणजेच काय आहे, स्थानिक किंमत एकक स्थान अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी
किंमत सेम असते, सेम असते, सेम, इथं पण सेम आहे, सारखी असते. आणि त्याच्यानंतर 7, 7 ची स्थानिक किंमत 70 आणि 7 ची दर्शनी किंमत 7च, 2 ची दर्शनी किंमत 2, 2 ची स्थानिक किंमत किती राहील? 2 ची स्थानिक किंमत किती शून्य आहेत? 1 आणि 2, आणि 2 ची दर्शनी किंमत 2च, 2 ची दर्शनी किंमत 2च. आता 8 ची 8 ची स्थानिक किंमत किती आहे? 1 2 3, 3 शून्य आहे. किती? 3 शून्य आहे. 1 2 3. मित्रांनो, जर आपण कितीची 2 ची स्थानिक किंमत ओळखला, 2 2, तर 2 8 ची स्थानिक, 8 ची स्थानिक किंमत, तर 8 च्या तिकडे म्हणजे नंतर किती संख्या आहे तेवढे आपल्याला मित्रांनो शून्य द्यायला लागतात. मग 8 ची दर्शनी किंमत 8च येईल. आता 9 ची स्थानिक किंमत, 9 ची स्थानिक किंमत किती आहे? शून्य, 4, 1 2 3 4 संख्या आहेत, तर 4 शून्य, 1 2 3. आणि 9 ची दर्शनी किंमत 9 झाला. आता अजून एक उदाहरण घेऊ. हा पहिला उदाहरण. दुसरा उदाहरण 9 8 7 6 5 2, अजून 3 4 7 9. आता मित्रांनो, आपल्याला याची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत काढायची. आपण इकडच्या संख्येची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत काढला. आता इकडच्या संख्येची बघू. अंक, अंक, स्थानिक किंमत, स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत, दर्शनी किंमत. तर 3, 5 ची स्थानिक किंमत, 5 ची स्थानिक किंमत 5च राहील, आणि 5 ची स्थानिक किंमत 5 आणि दर्शनी किंमत 5. 6 ची स्थानिक किंमत, 6 ची स्थानिक किंमत 60 आणि 6 ची दर्शनी किंमत 6. आता 3 ची दर्शनी किंमत, 3 ची दर्शनी किंमत, 3 ची स्थानिक किंमत काय? हे इकडे हे दशांश झाला, दशांश, दशांश. दशांशला आपण कसं लिहितो? 1/10, आणि हा शतांश, शतांश, म्हणजेच 3 भागिले 10, म्हणजेच 0.3. हे झाली स्थानिक किंमत. आणि त्याच्यानंतर दर्शनी किंमत ही 3च राहील, दर्शनी किंमत ही 3च राहील. आता याची मित्रांनो 4 ची स्थानिक किंमत 4 भागिले 100, म्हणजेच 4 2. आता 7 ची स्थानिक किंमत 7 भागिले किती आहे? 3. हे झाली मित्रांनो अंक आणि स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. स्थानिक किंमत ही स्थानावरून बदलते आणि दर्शनी किंमत ही मूळ किंमत असते. म्हणजे 5 ची स्थानिक किंमत म्हणला तर 5च आहे, आणि 6 ची स्थानिक किंमत म्हणला तर 6 च्या नंतर किती संख्या आहे? एक संख्या आहे, म्हणजेच 1 शून्य राहील. आणि 3 ची स्थानिक किंमत हे, म्हणजेच हा पॉइंट आहे, पॉइंट आहे, तर पॉइंटचे अगोदर म्हणजेच दशांश अंकाच्या नंतर जे संख्या असतात त्या अंश मध्ये लिहिल्या जातात, अंश आणि छेदामध्ये लिहिल्या जातात, म्हणून हे दशांश म्हणतात. 3 दशांश 10, 4 दशांश 4 शतांश 100, आणि 7 हजारांश 7 हजारांश, अशा पद्धतीने वाचले जातात मित्रांनो. तर हे आहे स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत शोधणे. स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत शोधणे मित्रांनो. हा झाला. तर अगोदर आपण काय बघितला? संख्येवरील स्थानाचे स्थान बघितला. त्याच्यानंतर
जर तुम्हाला संख्येवरील स्थानाचे स्थान ओळखता आले तर तुम्हाला स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत आपोआप तुम्हाला ओळखता येतील. आता याच्यानंतर आपण पट कसे शोधता संख्येवरील ते आपण बघणार आहोत मित्रांनो. तर तुम्ही याची स्क्रीनशॉट घेऊन टाका. आपण चौथा बघू पट शोधणे. पट शोधणे किंवा आणि 10च्या घातांक 10च्या आणि 10च्या घातांकात घातांक मांडणे हे बघू मित्रांनो. आता पट शोधणे उदाहरणार्थ आपण घेऊ पट शोधणे. येच्या उदाहरणार्थ आपण घेऊ ये ही संख्या बी चे किती पट आहे असे प्रश्न मित्रांनो येत असतात. पहिला घेऊ ये ही बी ये ही बी च्या किती पट आहे किती पट आहे. ये ही बी च्या किती पट आहे. तर हे नोट लिहून टाका मित्रांनो. नोट इथं हा ही हे जेव्हा येतात तेव्हा काय होतं बरोबर चिन्ह असते आणि चा ची किंवा चे हे जेव्हा असतात तेव्हा गुणाकाराचे चिन्ह असते आणि पट असला तर हा कितीच्या पट म्हणजेच गुणाकार असतो. पट म्हणजेच गुणाकार. तर ये हा ही कितीच्या पट आहे बी च्या किती पट किती म्हणजेच एक्स झाला. तर ये भागिले बी. हा असा येईल मित्रांनो. आता दुसरा आपण घेऊ 4 ही संख्या 7च्या किती पट आहे. 7च्या किती पट आहे तर कसा लिहायचं. 7 हा म्हणजेच बेरजेचा चिन्ह. त्याच्यानंतर 7 च्या म्हणजेच गुणाकार झाला आणि किती पट म्हणजेच एक्स हा झाला. आता याच्यानंतर मित्रांनो हे झाले तुमचे एक्स आणि किती पट. आता 10चे घातांक आपण कसा लिहितो. उदाहरणार्थ बघा 10चे घातांक 10चे जे घातांक असतात. आता सपोज 10चा घातांक 1 असला तर 10चा घातांक 0 असला तर काय 1 आणि 10चा घातांक 1 असला तर 10. 10चा घातांक 2 असला तर 2 शून्य. 10चा घातांक 3 असला तर 3 शून्य आणि 10चा घातांक 4 असला तर 4 शून्य आणि 10चा घातांक 5 असला 10चा घातांक 5 असला तर 5 शून्य. आता याच्यानंतर 10चा घातांक -1 असला तर हा कसा येईल. आता 10चा घातांक -2 असला तर हे मित्रांनो एक्झाम मध्ये अशा पद्धतीने तुम्हाला स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत दशांश अंकाची स्थानिक किंमत जर तुम्हाला काढा म्हणत असेल तर हा तुम्हाला इम्पॉर्टंट आले पाहिजे. इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. त्याच्यानंतर 3 बघा 3 हे झाले 6. आता 10चा घातांक 4 तर 4 तर हे कशी झाली हे ह्या पद्धतीने मित्रांनो हे झाले 10च्या घातांकाचे. 10च्या घातांक कसे जर कधी मायनस असला तर 0च्या जागी इकडे ह्या पद्धतीने लिहायला लागतात मित्रांनो. आणि ये हा कितीच्या पट आहे. आता याच्यावर आपण ये ही बी च्या किती पट आहे याच्यावर आपण
उदाहरण घेऊ मित्रांनो, हे तुम्ही लिहून टाका किंवा ज्याला स्क्रीनशॉट काढायचे त्यांनी स्क्रीनशॉट काढून टाका. उदाहरणार्थ 4 4 7 8 7 3 आणि 7 व 2. तर मित्रांनो ह्या संख्येच्या 7च्या स्थानिक किमतीतील फरक किती? 7च्या स्थानिक किमतीतील फरक किती? फरक किती? 7च्या आपल्याला स्थानिक किमतीतील फरक ओळखायचे आहे. तर 7ची स्थानिक किंमत आहे, 7ची स्थानिक किंमत 7च्या स्थानिक किमतीतील फरक, 7ची स्थानिक किंमत हे अगोदर बघा. 7ची स्थानिक किंमत आहे 1 2 3 4 म्हणजे 4 शून्य किती 4 आणि हे 7 आणि हे 7. तर फरक विचारलाय मित्रांनो. तर आपल्याला फरक किती? शून्य. 10 मधून 7 गेले 3 आणि हा 1 9, हा 1 9 आणि 1 9 6. हा आहे मित्रांनो आन्सर. आता याच्यानंतर आपण दुसरी संख्या घेऊ. 4 5 6 7 8 9 ह्या 2 4 5 ह्या मित्रांनो. तर आपल्याला काय विचारायचे? 7 आणि 2 ह्या स्थानिक किमतीतील फरक. 7 आणि 7 7च्या 7 स्थानिक किमतीतील फरक ओळखा. फरक सांगा. आपल्याला ह्या 7च्या आणि ह्या 7च्या, तर ह्या 7ची स्थानिक किंमत किती आहे? किती आहे? 2 शून्य आहे, 2 अंकी 7. आणि ह्या 7ची स्थानिक किंमत किती आहे? ह्या 7ची स्थानिक किंमत, ह्या 7ची स्थानिक किंमत आहे 0 0 आणि हे 7. हा आहे मित्रांनो. तर आपल्याला याचा फरक ओळखायचा आहे. हे शून्य देऊन 10 मधून 7 गेले 3, हा 1. 10 मधून 1 गेले 9 आणि हा पॉइंट जसे तसा. इथं 1 9 आणि इथे 1 9 आणि हे 6. हे झाले मित्रांनो स्थानिक किंमत. जेव्हा स्थानिक किंमत आपण जेव्हा काढतो, याची आपण स्थानिक किंमत कशी काढणार? 10 भागिले 7 भागिले 100 म्हणजे 0.7 ही झाली स्थानिक किंमत त्याची. आता याच्यानंतर मित्रांनो, याच्यानंतर आपण स्थानिक किंमत ती वरची, हे तुम्हाला स्थानिक किंमत कसे काढतात हे झाली मित्रांनो स्थानिक किंमत. आणि हे दशांश संख्येची स्थानिक किंमत. याच्यावर आता आपण जे टीईटी मध्ये विचारलेले जे प्रश्न आहेत ते घेणार आहोत मित्रांनो, आणि सराव प्रश्न याची तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन टाका. आपण मागील वर्षाचे जे प्रश्न आले आहेत मित्रांनो ते आपण घेणार आहोत टीईटी मध्ये. तर ह्या संख्येतील अंकातील स्थानिक किमतीतील फरक सांगा म्हणत आहे. काय म्हणत आहे आपल्याला? फरक सांगा म्हणून. फरक सांगा. आपले अंक किती आहेत? 4 7 8 7 आणि 5. तर आपल्याला स्थानिक किमतीतील फरक सांगा. च्या अंकेतील स्थानच्या 7 ह्या अंकाची स्थानिक किंमत फरक सांगा. 7 ह्या अंकातील स्थानिक किमतीचा फरक सांगा. आपल्याला कशाचा विचारलंय? 7च्या. तर 7ची बघा, 7ची स्थानिक किंमत किती आहे? 1 2 3 शून्य आहेत, 3 शून्य द्या. आता आपल्याला याची स्थानिक किंमत काढायची. आपल्याला ही झाली याची स्थानिक किंमत. आता आपल्याला याची स्थानिक किंमत काढायची आहे. ही किती आहे? 70. आता आपल्याला फरक काढायचा आहे म्हणून फरक वजा 7चा 7 आणि हे 1 शून्य. 10 मधून 7 गेले 3, इथून 1 9 आणि 1 6 म्हणजे एवढा उत्तर आहे मित्रांनो.
6,9 म्हणजेच उत्तर हा ही आहे स्थानिक किंमत. हा कसा काढला तुम्हाला समजला का? ही जी आपण संख्या लिहिला, आपल्याला काय विचारलंय, 7 ह्या संख्येतील अंकातील स्थानिक किमतीची फरक सांगा म्हणते. फरक तर 7 ची स्थानिक किंमत किती आहे? 1 2 3 म्हणजे 3 शून्य द्या. 1 2 3 3 शून्य दिला. त्याच्यानंतर आपल्याला ह्या अंकाची 7 ह्या अंकाची, तर इकडे किती एकच संख्या आहे म्हणून 1 शून्य दिला. आता त्याच्यानंतर फरक विचारलेला आहे, फरक विचारलेला आहे म्हणून आपल्याला आपण मायनस केला, तर उत्तर कोणतं आहे? हा. आता याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे 91 5 35. तर ह्या संख्येतील उजवीकडील 5 ची स्थानिक किंमत आणि डावीकडील 5 च्या स्थानिक किमतीतील किती पट आहे म्हणते. पट म्हणजेच गुणाकार होते. किती गुणाकार आहे? पट म्हणजेच गुणाकार. तर मित्रांनो ह्या उजवीकडील 5 ची स्थानिक किंमत, उजवीकडील 5 ची स्थानिक किंमत, हे उजवी आहे. 5 ची स्थानिक किंमत 5च राहील. 5 ची स्थानिक किंमत ही याला, ही म्हणजे हा, ही, हे किंवा ह्या म्हणजेच मित्रांनो बरोबर होते. बरोबरीचा चिन्ह, तर बरोबर द्या. बरोबर ही 5 च्या डावीकडील 5 च्या म्हणजेच गुणाकार होते. च्या म्हणजे गुणाकार. तर च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? स्थानिक 5 च्या डावीकडील 5 च्या, तर हे 5 म्हणजेच च्या किती पट आहे? x च्या किती पट आहे? हा म्हणजे किती पट. तर कसं होईल? सॉल्व करा. 5 आणि हे 5 चे हे झाले, तर हे मित्रांनो हा कॅन्सल झाला. आता त्याच्यानंतर येईल हा, आणि हे आपण ह्या पद्धतीने असं लिहू शकतो. आता हा वर जाईल, तर -2. तर हा आन्सर झाला मित्रांनो. तर हा तुम्ही लिहून टाका. अजून याच्यानंतर आपण मित्रांनो प्रश्न घेणार आहोत किंवा स्क्रीनशॉट घेऊ. 80 5 ते 23 या संख्येतील 8 ची स्थानिक किंमत ही 2 च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? किती पट आहे तो बघू मित्रांनो. तर आपली संख्या किती आहे? आपली संख्या आहे 80 5 ते 23. ह्या संख्येच्या 8 ची स्थानिक किंमत, 8 ची स्थानिक किंमत किती आहे? 8 ची स्थानिक किंमत 2 4 म्हणजे 4 शून्य आहे. 1 2 3 किती? 4 शून्य. ही 8 च्या स्थानिक किमतीच्या ही म्हणजेच बराबर स्थानिक किमतीच्या 2 च्या स्थानिक किंमत, 2 ची स्थानिक किंमत आहे 20. ही कितीच्या पट आहे? कितीच्या पट आहे म्हणजेच हे. तर 8000 भागिले 20 हे झाले 0 आणि x. आता 2 चा भाग हे झाले 4 म्हणजेच किती आन्सर होईल? 4000. किती शून्य? 3 शून्य म्हणजे 4 × पॉवर 3 किती? 3. काय का कुठं हा येणार आहे. हे 3 शून्य मित्रांनो, म्हणून 10 चा घातांक 3 येईल. 4 हा झाला. हा समजला मित्रांनो. आता आपण चौथा प्रश्न घेऊ. 772 या संख्येतील डावीकडील 7 ची स्थानिक किंमत ही उजवीकडच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे म्हणते. तर 7 ची स्थानिक किंमत किती आहे आपण लिहून टाकू. 7 ची स्थानिक किंमत किती आहे? याची स्थानिक किंमत हे आहे आणि याची स्थानिक किंमत ही आहे. तर 0 0 3 आणि हे 1 9 आणि 1 6 हे आहे मित्रांनो 6 ते 3. तर याच्या जागी येईल 6930. हा आन्सर आहे मित्रांनो. हे मित्रांनो टीईटी मध्ये विचारलेले प्रश्न आहेत. तर तुम्ही याची स्क्रीनशॉट घेऊन टाका. आता आपण 27 2 4 या संख्येतील उजवीकडील 7 ची स्थानिक किंमत
ही डावीकडील 7चे स्थानिक किमतीच्या किती पट आहे म्हणते. उजवीकडील 7ची स्थानिक किंमत. हा बघा मित्रांनो, उजवीकडील 7ची स्थानिक किंमत. उजवीकडील 7ची स्थानिक किंमत किती येईल आपली. हे बघा, ह्या 7ची स्थानिक किंमत, 7ची स्थानिक किंमत येईल किती शून्य आहेत, 3 शून्य आहेत. म्हणजे 7ची स्थानिक किंमत आपल्याला येईल, 7ची स्थानिक किंमत 3 शून्य, 1 2 3, 7ची स्थानिक किंमत झाली. हे झाली उजवीकडील. आणि डावीकडील 7च्या स्थानिक किंमत, 7ची किंमत ही 7ची किंमत आहे 7च, 7ची किंमत 7च. ही डावीकडील 7च्या किमतीची किती पट आहे म्हणते. म्हणजेच हे 0 7 7 आणि 7 ही ह्या 7चे किती पट आहे, 7च्या किती पट आहे x. आता याच्यानंतर मित्रांनो इथं बघा, ही झाली 0 0 7 आणि हे 7, ही कशी पट आहे त्याच्यानंतर. आता हे बघा, इकडे किती आहे 3 शून्य, म्हणून इथं पण तुम्ही 3 शून्य द्या. 3 म्हणजे हे कटले. आता 7 कटली. आता याच्यानंतर बघा, हे 3 शून्य आहे, 3 शून्य, तर हे 1, हे 3 झाले, तर हे -3 राहील. तर तो मित्रांनो आन्सर कोणता आहे, हा आन्सर आहे. आन्सर कोणता आहे, हा आन्सर, हा -3 हा झाला मित्रांनो. आता याच्यानंतर आपण काय म्हणते, 5चा घातांक -2, 5चा घातांक -2 ही स्थानिक किंमत असणारा अंक खालील पर्यायापैकी कोणत्या संख्येत आहे. म्हणजेच हाच हे मित्रांनो स्थानिक किंमत दिलेली आहे. हा अंक कोणत्या पर्यायामध्ये दिलेला आहे. तर कसा तुम्ही सॉल्व कराल बघा, 5/2. तर हा तुम्ही कशा पद्धतीने लिहू शकता. तुम्ही 5चा घातांक 2 म्हणजेच याला तुम्ही कसे लिहू शकता, 0.02. तर याला मित्रांनो तुम्ही असा पण अजून लिहू शकता. हे किती झाले 5, 5चा घातांक 2 म्हणजेच -2. हे तर 5 दुने 10 20, हे म्हणजे हे झाले मित्रांनो. तर 5 दुने 10 म्हणजेच हे 20 झाले, 20, 5 दुने 10 20. तर हे कसे होतील, 5 दुने 20, 20चा 20 म्हणजे इथं तुम्हाला येईल 0.4. तर मित्रांनो हा 0.4 किती आहे, 2 शून्य. तर हा बघा, हा 4 इथं आहे आणि हा 4 इथं आहे, म्हणून आन्सर येईल हा. इथं दुसऱ्या अंकेवर, ह्या दुसऱ्या अंकेवर 4 आहे का, नाही. इथं पहिला आहे, इथं नाही आहे. इथं आहे पण तिसऱ्या क्रमांकावर आहे, म्हणून हा आन्सर येईल. तर हे झाले मित्रांनो काही टीईटी मध्ये घेतलेले उदाहरण.